तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना हे 1500 रुपये देणारी महाराष्ट्रातली एक महत्वाची योजना या महिलांसाठी ठरली। या योजनेनंतर युतीच्या सरकारनं आधी सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की तुम्ही जर आम्हाला भरभरून मतदान दिलं, आमचं सरकार आलं तर आम्ही ह्या 1500चे 2100 रुपये करू। आता सगळ्या लाडक्या बहिणी 2100 रुपये माझ्या खात्यात येतील म्हणून सरकारकडे वाट पाहत बसलेले आहेत। मात्र आता हे 2100 रुपये खात्यात येणार आहेत का, की येण्याआधी काही निकष पडताळणी केली जाणार आहे? तर होय, साधारणपणे 2 कोटी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाणे 3-4 महिने सरकारनं पैसे भरले। निकष तपासणी जी होती ती फार काही डेप्थ मध्ये जाऊन केली सुद्धा नाही। सरसकट मला वाटतंय ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पैसे पाठवण्यात आले, कारण निवडणुका तोंडावरती होत्या। परंतु आता हे निकष मात्र फार स्ट्रिक्टली तपासले जात आहेत। मग हे निकष नेमके काय होते, तुम्ही जर जाणून घेतले असतील नसतील तरी सुद्धा आज जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या निकषांमध्ये आपण बसतोय का हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या।